नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 करिता पद आहे शिपाई हमाल व कनिस्टेबल पीक याकरिता आपण TCS नुसार हे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि हे परीक्षेच्या अनुषंगाने हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतील, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात टिंब त्यांना म्हणतात। तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे केवल प्रयोगी। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया। खालील आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे। खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्येचा विशेषण कोणता आहे ते ओळखायचं आहे। उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए दुहेरी रंग, हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया। आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते? आई मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे प्रयोजक, हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच टिंब होय। बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच टिंब होय। उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी भाषा। तर बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5वा। खालीलपैकी कोणते नाम समुदायक वाचक नाही? खालीलपैकी कोणते नाम आहे जे समुदायवाचक नाही? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी नदी, हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6वा। तिचे जीवन उदास झाले, तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे। उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी पूर्ण भूतकाळ। ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7वा। कर्ता या शब्दातील मूळ धातू खालीलपैकी कोणता आहे? कर्ता या शब्दातील मूळ धातू कोणता आहे ते ओळखायचा आहे। उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कर, हा होईल। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8वा। खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। वाक्य आहे दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली। दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली। उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे केवल वाक्य। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9वा। तुम्ही बसा मी आलोच या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचा आहे। वाक्य आहे तुम्ही बसा मी आलोच। उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे निसंशय भविष्यकाळ, हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट क्रियापद हे कर्त्यांच्या लिंगवचन प्रमाणे बदलत असेल तर तो टिंब प्रयोग असतं। उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कर्तरी प्रयोग। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11वा। पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। वाक्य आहे मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही। तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, हे वाक्य संयुक्त वाक्य असं होईल। नेक्स्ट आता मला चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे। वाक्य आहे आता मला चालवते, तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हे वाक्य शक्य क्रियापद असं होईल। नेक्स्ट शाळेत वेळेवर या, शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ कोणता आहे ते ओळखायचा आहे। उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अधिकरण। नेक्स्ट काय सुंदर देखावा आहे हा यातील नाम ओळखायचं आहे। काय सुंदर देखावा आहे हा यातील नाम काय आहे ते ओळखायचं आहे। उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी देखावा। नेक्स्ट
आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. वाक्य आहे आम्ही जातो आमच्या गावा. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. हे वाक्य केवळ वाक्य असं होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. त्यांच्याने हे काम होणार नाही. त्यांच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. तृतीय. हे उत्तर योग्य असेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. कर्मणी प्रयोगात कर्म हे विभक्ती असते. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे विभक्ती असते. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. ते म्हणजे प्रथमा. नेक्स्ट माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. अज्ञानार्थ हे क्रियापद होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय हा निवडायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. गुरुपदेश. नेक्स्ट खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दातील अनेक वचनी शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. शाळा. नेक्स्ट गणेश गीत गात राहील. गणेश गीत गात राहील या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. रीती भविष्यकाळ हे होईल. नेक्स्ट सुपीक या शब्दाच्या विरुद्धार्थी नसलेल्या शब्दाचा अचूक पर्याय लिहा. सुपीक या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द अचूक पर्याय लिहायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. सुबत्ता हे उत्तर योग्य असेल. नेक्स्ट सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापारी. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी याच्यातला अलंकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. उपमा अलंकार हा होईल. नेक्स्ट सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? सौजन्य या शब्दाच्या विरुद्ध अर्थीचा शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक बी होईल. ते म्हणजे असभ्यता. नेक्स्ट पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. त्याग करणे हा या वाक्याचा अर्थ होईल. नेक्स्ट जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहातील दिलेल्या शब्द ओळखायचा आहे. जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहातील दिलेला योग्य शब्द ओळखायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. सी. अजन्म हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट खंडन या शब्दाच्या विरुद्धार्थी पर्याय शोधायचा आहे. खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय शोधायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. मंडन. नेक्स्ट वाघ बकार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. वाघ बकार या शब्दाचा समानार्थी शब्द हा कोणता आहे ते ओळखायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. तरबेज. नेक्स्ट वस्तूच्या अंगचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. भाववाचक नाम. नेक्स्ट देवालय हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारानुसार तयार झाला? देवालय हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारानुसार तयार झाला आहे? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. स्वरसंधी. नेक्स्ट गुमणे हरवणे या शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला जातो? घुमणे हरवणे हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला जातो? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. अहिराणी हे उत्तर योग्य असेल. नेक्स्ट तो वारंवार आजारी पडतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा आहे. तो वारंवार आजारी पडतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा आहे. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. वारंवार. नेक्स्ट पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. पान उतारा करणे वाक्य आहे
पान उतारा करणे. ऑप्शन क्रमांक हे होईल त्याचं उत्तर. अपमान करणे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.